भरभरून त्या जिल्ह्याला दिलेला आहे। त्याचा पुरेपूर उपयोग माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्थिक सुबत्ता कशी वाढेल, यवतमाळचा शेतकरी समाधानी कसा होईल, याच करता हे महायुतीचं सरकार सातत्याने काम करत असतं। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की अलीकडच्या काळामध्ये आम्ही अर्थसंकल्पाच्या निमित्तानं काही चांगल्या योजना आणल्या। आमच्या पालकमंत्र्यांनी त्या योजनांचा उल्लेख केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली योजना, परंतु विरोधक टीका करतायत। विरोधक कोर्टात गेले ते बंद करायला, सुदैवाने कोर्टाने त्याला मान्यता दिली। आज माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या महिला त्या योजनेवर खुश आहेत। काही काही ठिकाणी अडचणी येतात। काल पण नंदुरबार जिल्ह्यात एवढी गर्दी झाली की माझ्या 2 भगिनींना भोवळ आली आणि त्यांना तिथं शेवटी बाजूला घ्यावं लागलं। थोडंसं तुम्ही सबुरीनं घ्या। माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, कुणालाही लाभापासून आम्ही वंचित ठेवणार नाही। आम्ही जी नियमावली ठरवलेली आहे त्या नियमावलीमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार। रक्षाबंधन होऊन गेलं, आज देखील माझ्या बहिणी आम्हाला सगळ्यांना मोठ्या संख्येने राखी बांधतात। ओवाळणीच्या निमित्तानं आम्ही पहिले 3000 रुपये सोडलेले आहेत, दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। ही एक छोटी भेट आहे। मी असं म्हणत नाही की यानं बरंच काही होईल, परंतु ह्याच्यातून 45,000 कोटी रुपये वर्षाला माझ्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या गोरगरीब घरातल्या महिलांना मिळणार आहेत। हा त्यांचा हक्क आहे, हा त्यांचा अधिकार आहे, हा त्यांना मिळाला पाहिजे। ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे आणि ती भूमिका वटवत असताना आमच्या या चांगल्या योजनेला, ही योजना चांगली आहे का नाही, चांगली असणाऱ्यांनी हातवर करा महिलांनो। आता एवढ्या महिला हातवर करतात याचा अर्थ एक होईल, त्या जरा विरोधकांनी येऊन बघा महिलांचं काय मत आहे। सतत काहीतरी टीका टिप्पणी करायची। महिलांना, माझ्या मायमाऊलींना मला सांगायचं आहे, काही गोष्टी कधीतरी चुकीच्या घडतात, काही विकृत माणसं असतात, काही नराधम असतात आणि तिथं काहीतरी घडलं की आमच्यावर टीका होते। बघा महिलांना आज हे तिथं मदत करतात। सुरक्षिततेचं काय? सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये राज्य सरकार डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी बघतंय। स्वतः गृहमंत्र्यांनी आता पुन्हा 7,500 पोलिसांची भरती त्याची ऑर्डर काढलेली आहे। आज कुठल्याही परिस्थितीत माझा डोंगरी भाग, आदिवासी भाग, सखल भाग, शहरी भाग, ग्रामीण भाग, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कुठंच कायदा सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये याकरता कडक मधले कडक कायदे केले जात आहेत। पण काही नराधम, काही विकृत माणसं काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात। माझी विरोधकांना पण विनंती आहे, ठीक आहे, राज्यकर्ते अनेक आजपर्यंत होऊन गेले, वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या। मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही। जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या, त्याची फिकर आम्ही करणार नाही। त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय। ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय, तो लवकर मंजूर करून आणायचा आहे। माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच। हे केलंच पाहिजे। इतके नालायक काय काय लोक आहेत। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय आणि कशा पद्धतीनं आज काही लोक नालायकपणा करतायत। आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे। विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा तो करा। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही। पण मला दुसरे एक तुम्हाला सांगायचंय, या बाबतीमध्ये आम्ही आमच्या मायमाऊलींना, आमच्या गरीब महिलांना, आमच्या गरीब मुलींना
21 ते 65 वयोगटामधल्या 1,500 रुपये महिना देणार तर देणार, परंतु वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री देणार. त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला टाकणार. डायरेक्ट 52 लाख माझ्या कुटुंबियांच्या अकाउंटला पैसे जाणार. माझ्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल, तिला शिकता येत नसेल, तिचं कॉलेजचं शिक्षण राज्य सरकार तिची कॉलेजची फी भरणार. तू शिक, तुला किती शिकायचं ते. तू गरीबाच्या घरात जन्माला आली म्हणून माझी मुलगी, माझी बहीण शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. हा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. हे सरकार तुमचं आहे, हे सरकार आपल्या सर्वांचं आहे. आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफीचा निर्णय 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं बिल, लाईट बिल इथनं पुढं भरायचं नाही, माफ. आणि मागचंही बिल कुणी मागायला आलं तर ते देऊ नका, त्याचं काय करायचं ते बघू. फक्त शेतीवाडी चांगली करा. परवाच मुख्यमंत्री, मी आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री आपण परळीला होतो. तिथं देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेब आले होते. आम्ही त्यांनाही सांगितलं की आमच्या इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला, आमच्या इथल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला, धान उत्पादक शेतकऱ्याला, ज्वारी उत्पादक शेतकऱ्याला जो वेगवेगळी पिकं घेतो त्याला चांगला दर मिळाला पाहिजे. कृषी मंत्री अतिशय चांगले आहेत. आता 13 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा त्यांना अनुभव आहे. मध्य प्रदेशचा संपूर्ण कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी तिथं क्रांती केली, बदल केले, तिथल्या लोकांना सक्षम केलं. अशांच्या हातामध्ये मोदी साहेबांनी कृषी मंत्रालय दिलेलं आहे. आणि त्यांनी पण सांगितलं काळजी करू नका, मी पण शेतकरी आहे, मी कृषी मंत्री असलो तर पहिला शेतकरी आहे, शेतकरी माझी जात आहे. अशा प्रकारची भूमिका कृषी मंत्र्यांनी मांडली. आपला माणूस झालेला आहे, आपण काळजी करू नका. त्याच्यातून आपण वेगवेगळ्या जे काही आपले प्रश्न आहेत ते सोडवण्याचा निश्चितपणे त्यांच्याकडनं प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांनी पण आम्हाला तिघांना दिल्लीमध्ये बोलवलेलं आहे. ते म्हणले या, कांद्याचा प्रश्न असो किंवा कुठलाही प्रश्न असो तो आपण सोडू. केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे, राज्यात आपल्या विचाराचं सरकार आहे. शेवटी मिळालेल्या सत्तेचा आणि पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे.